श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना. पितृपक्षात श्राद्ध कुणाचे व कसे करावे? तर भाद्रपद प्रतिपदेपासून अमावस्यापर्यंत प्रतिदिन महालय श्राद्ध करावे असे शास्त्रवचन आहे. पण ते शक्य नसल्यास ज्या तिथीला आपला पिता आणखी कुणी मृत झाला असेल तर त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचे प्रथा आहे. तर चालू वर्षात घरातील व्यक्ती मृत झाली असल्यास महालय श्राद्ध करता येते का? तर नाही. मृत व्यक्तीस साधारण 1 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय त्या व्यक्तीचे महालय श्राद्ध करता येत नाही. परंतु आई वडील सोडून इतर कोणीही मृत झाले तरीही आई वडिलांचे महालय करता येते. त्यात घरातील इतर या वर्षी मृत झालेल्या व्यक्तीचे नाव घेऊ नये. जर घरात सवाष्ण मृत झाली असल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावं? तर सवाष्ण व्यक्ती मृत होऊन 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पितृपक्षात अविधवा नवमी म्हणजेच भाद्रपद कृष्ण नवमी या दिवशी श्राद्ध करता येते. पती जेव्हा स्वर्गवासी झाल्यावर प्रथम वर्षानंतर अविधवा नवमी न करता पतीचे महालय तिथीला पती पत्नी दोघांचेही महालय करावे. जर ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमेला असेल तर त्यांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालावे? अष्टमी, द्वादशी किंवा सर्व पितरी अमावस्येला घालतात. ज्यांचा मृत्यू हा घातपाताने झाला असेल किंवा आत्महत्या केली असेल, शास्त्राने घात झाला असेल तर त्यांचे श्राद्ध कोणत्या तिथीस करावे? तर भाद्रपद कृष्ण चतुर्दशी या तिथीला या व्यक्तीचं श्राद्ध करावे. जर एखादी व्यक्ती घर सोडून गेलेली असेल तर त्या व्यक्तीचं श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे? तर अशा व्यक्तीचे श्राद्ध भाद्रपद कृष्ण द्वादशीला घालतात. जर आपल्याला पितरांची तिथी माहीत नसल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे? तर भाद्रपद कृष्ण द्वादशी किंवा अमावस्या म्हणजेच सर्व पितरी अमावस्येला या दिवशी सर्व पितरांचे ज्ञात अज्ञात श्राद्ध घालता येते. काही कारणामुळे जर पितृपक्षात श्राद्ध करणे शक्य झाले नाही तर ते कधी करावे? तर सूर्य तुळ राशीत असेपर्यंत म्हणजे साधारण 15 नोव्हेंबरपर्यंत आपल्याला महालय करू शकता. श्राद्ध करताना किंवा घालताना नैवेद्य मंडल कसे घालावे? तर आपण इतर वेळेस नैवेद्य दाखवताना भरीव चौकन काढतो आणि त्यावरती आपण नैवेद्याचं ताट ठेवतो. परंतु श्राद्ध करायच्या वेळेस पाण्याचे गोल मंडल करून त्यावर नैवेद्याचे ताट मांडावे व अंगठ्याच्या बाजूने उलट दिशेने पाणी फिरवावे. म्हणजे इतर वेळेस आपण उजवीकडून डावीकडे फिरवतो तसं पितृपक्षामध्ये डावीकडून उजवीकडे आपल्याला हे 3 वेळेस पाणी फिरवायचं आहे. जर पत्नी रजस्वला असेल तर महालय कसे करावे? तिथीपूर्वी पत्नी रजस्वला झाली तर महालय 5 दिवसानंतर करावे किंवा सर्व पितरी अमावस्येला करावे. मातामह श्राद्ध कधी करावे? तर आपल्या आईचे वडील व आईची आई यांचे तृप्तीसाठी अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना असते. या दिवशी घटस्थापना केल्यावर दुपारी आई वडिलांकरता मातामह श्राद्ध करता येते. तर वर्ष श्राद्ध होण्यापूर्वी भरणी श्राद्ध करावे का? तर पितृपक्षातील भरणी नक्षत्रावर श्राद्ध केल्यास गयेला जाऊन श्राद्ध केल्यास जेवढे फळ मिळते तेवढे फळ मिळते. शास्त्रानुसार भरणी श्राद्ध हे वर्ष श्राद्धानंतर करावे. वर्ष श्राद्धापूर्वी सपिंडीकरण केले जाते. त्यानंतर भरणी श्राद्ध केल्यास मृताच्या आत्म्याची प्रेतयोनीतून सुटका होण्यास सहाय्य होते. परंतु महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशात प्रथम वर्ष श्राद्ध होण्यापूर्वीच भरणी श्राद्ध केले जाते. जर महालय श्राद्धापूर्वी जनना शौच
किंवा मृत शौच आले तर काय करावे? तर जनना शौच किंवा मृत शौच आल्यास त्या तिथीला न करता सर्व पितरी अमावस्येला श्राद्ध करावे व तोपर्यंत अशौच निवृत्ती न झाल्यास ज्या दिवशी अशौचाची निवृत्ती होईल त्या दिवशी करावे. जर आपल्याला ठरलेल्या तिथीवर किंवा काही कारणास्तव आपल्याला त्या दिवशी महालय करता आले नाही तर सर्व पितरी अमावस्याच्या दिवशी आपण हे महालय श्राद्ध करू शकता. आणि सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी आपण इतर वेळेस केले तरीही सर्व पितरी अमावस्या हा शेवटचा दिवस असतो आणि या दिवशी सगळ्या पितरांचं एक दिवस नक्की आपण महालय आणि श्राद्ध करावे. तर या दिवशी साधारण म्हणजे पहिल्या दिवशी केलेला जो नैवेद्य असेल तर त्यानंतर आपण सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी कमीत कमी आपण साधा बिना मिठाचा भात आणि खीर चपाती किंवा खीर पोळीचा नैवेद्य जरूर दाखवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.